शुभ्रा शुभ्रा स्टॉप इट. शुभ्रा प्लीज स्टॉप इट. काय झालं? काय झालं? मम्मा हो, हो. आवडी मला उगाच ओरडलं. देवी असंच करते ते. हो शांत शांत. काय झालं आई? अमृताशी कशी बोलते ऐकलंस तू? ऐकलंस? अगं हेच काय, मी तिला त्या दिवशी विचारत होते तुझी मम्मा कुठे गेली आहे तुला माहितीये का? तर मला म्हणते हे टॉप सिक्रेट आहे, मी तुला सांगणार नाही. आणि जर का तुला ऐकायचं असेल तर त्या बदल्यात मला खूप मोठा टेडी हवाय. ही हिची भाषा कुठून ऐकते ही? हा? हे तुझे संस्कार हे शिकवतेस तिला? नाही 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 आई, हे बघा तसं खरंच काही नाहीये. मी नाही असलं काही शिकवत. खरंच किती लहान आहे. लहान मुलांना कुठे कळतं? विचार करून थोडी ना बोलतात ते. खरं सांगायचं तर माझ्याशी पण हल्ली अशीच वागते. उलटून बोलते, काही उद्धटपणाने बोलते, कशी वागते ऐकतच नाही हो. खोटं बोलू नकोस मम्मा. जेव्हा मी तुझं सिक्रेट लपवते तेव्हा तू मला उद्गल बोलतेस ना. मोनिका शुभ्रा काय बावळट आहेस की काय? गप्पा बस. मूर्खांसारखी काही बोलते उगाच. मी तुला असलं शिकवते का? हा, त्यांच्या समोर असं खोटं का बोलतेस तू? तू आऊला आणि काकूला सॉरी बोल का? उलट का बोलली? सॉरी बोल. मी काहीच नाही केलं. मी नाही सॉरी म्हणणार. शुभ्रा सॉरी बोल. मोनिका सॉरी काकू. सॉरी आऊ. युजलेस. अमृता मला जरा काम आहे, मी त्यासाठी बाहेर जाणार आहे. तोवर शुभ्राकडे लक्ष देशील प्लीज? हो. तू हो पुढे, मी तिला पाठवेन रूम मध्ये. हिच्याकडे जरा बघते ना आता. काय काय बापू? आऊला मोठ्या टेडी बेअरच्या बटल्यात माझ्याबद्दल काय सिक्रेट सांगणार होतीस? काय सांगायची गरजच पडली नाही. त्याच्या आधी चावली मला मोठे टेडी बिअर घेऊन दिलं. म्हणजे तू काहीच नाही सांगितलंस? माझं गोड बाळ, माझं शहाणं बाळ, असंच वागायचं. परत ऐक, मी जाणार आहे बाहेर, मला काम आहे. तोवर तू अमृता काकूच्या रूम मध्ये बस. तिचं डोकं फिरवून टाक. काहीच गोष्टी ऐकायच्या नाहीत तिच्या. ती जे सांगेल त्याला उलट बोलायचं. नुसतं थैथयाट घाल. ओके करशील ना? माझ्या लहानपणी जेवढा मी फिरलो नव्हतो ना त्याच्यापेक्षा जास्त तू मला फिरवतोयस. अरे सुपरहिरो, तुम्ही ना फक्त 12 दिवसाची वाट बघा. 12 दिवशी आपल्या गुरुकुलात जुगलबंदीचा पहिला आणि आजपर्यंत सर्वात मोठा कार्यक्रम होणार असतो. बाबू मी सकाळीच मैदानावरनं चक्कर मारून आलोय. ते एकदम मोठं केलं असतं. साऊंड सिस्टीम, लाईट सगळे एक नंबर. आणि हो, सगळ्यांचा रियाज तर तुम्ही विचारूच नका. हा हा हा. पाव किलो. तुझा उत्साह बघूनच ना मला असं वाटतंय की कार्यक्रम म्हणजे एक नंबर होणार आहे बघ. आणि हो सुपरहिरो, सगळ्यात मोठी बातमी काय असते माहिती का तुम्हाला? नाही रे. अहो, या कार्यक्रमामध्ये आपली ओवी आणि माझी आई एकत्र गाणं गाणार असतात. त्यामुळे आपल्या दोघांना त्या दोघींची जुगलबंदीच बघायला भेटणार की हो. त्यामुळे हो, कसलाही कामाला कसलाही मीटिंग आली कॅन्सल करून टाकायचं, पण कार्यक्रमाला यायचंच. अरे पाव किलो, माझी मुलगी ओवी पहिल्यांदा स्टेजवर गाणार आहे. तिचं स्वप्न पूर्ण होणार आहे. मी कसं नाही येणार? जगातलं किती महत्वाचं काम जरी असलं बाजूला ठेवेन आणि येईन मी. प्रॉमिस केलंय तिला असं. सुपरहिरो, ओवीला केलेलं प्रॉमिस तर तुम्ही लक्षात ठेवले, पण मला केलेलं प्रॉमिस त्याचं काय लक्षात आहे ना तुमच्या? की विसरलात? अरे हिम्मत माझी तुला केलेलं प्रॉमिस विसरायची. जायचं आपण सिंहगडावर जायचं. मी तुला घेऊन जाणार आणि पिठलं भाकरी खाणार. मालक निघायचं. हो हो. या बसा. एक्सक्यूज मी मॅडम, तुम्ही इथे कोणाला भेटायला आलात का? मी ते ऍक्च्युली माझ्या मुलीसाठी चौकशी करायला आले होते. इथे म्युझिक क्लासेस चालतात ना, तर तिचं ऍडमिशन घ्यायचं होतं इथे. सॉरी मॅडम, पण या वर्षीची सगळी बॅच फुल झाली आहे.
यावर्षी ते ॲडमिशन होणं शक्य नाही, पण तुम्ही असं करा ना, तुम्ही पुढच्या बॅचसाठी नक्की ट्राय करा. आम्ही तुमच्या मुलीला नक्की प्रवेश देऊ. नाही ॲक्च्युली प्लीज बघा ना, काही ॲडजस्ट होऊ शकतंय का? नाही मॅडम, इथे पैशांपेक्षा नियमांना जास्त महत्त्व आहे. मी ऐकलंय हे गुरुकुल खूप मोठं आहे आणि छान आहे आतून. मी एकदा आतून बघू शकते का? गुरुकुल मोठं दिसतं. सॉरी मॅडम, लहान मुलं शिकतात आतमध्ये. अनोळखी माणसाला आम्ही आतमध्ये नाही सोडू शकत. तुमचा सिक्युरिटीचा प्रश्न आहे. नाही, तुम्हाला पण लहान मुलगी आहे, तुम्ही तर समजू शकता नाही का? हो ॲब्सल्युटली. आणि इट्स अ व्हेरी नाईस थिंग सिक्युरिटी वाईज. छान. मी नेक्स्ट टाइम येईन मे बी. Yeah. थँक्यू. थँक्यू. सावली. ही तर खरंच सावली आहे. सावली इथे. स्वर सावली. सा म्हणजे या गुरुकुलात सावलीच गाणं शिकवते. बापरे, इतर याच दिशेने चालत येते. मी कुठे जाऊ? मी काय करू? मला हिने बघितलं तर? का घाबरतीये? सावली तर मला ओळखतच नाही. रिलॅक्स मोनिका, रिलॅक्स. हॅलो टीचर. हॅलो. बापरे, सावली जिवंत. म्हणजे मला जो बेळगावला फोटो दिसला होता तो माझा पास नव्हताच. मी सांगत होते राजकुमारला सावलीच होती ती. सावली जिवंत आहे. माझ्यावर विश्वास नाही ठेवला. एक मिनिट, म्हणजे ही म्हातारी जेव्हा या गुरुकुलात आलेली तेव्हा तिने सुद्धा सावलीला बघितलं असणार. म्हणूनच तर तिलोत्तमा मेहेंदळे सारख्या हट्टी बाईने या जागेचा नाद इझिली सोडला. करेक्ट. सगळ्यात आधी ही बातमी माझ्या अतिशाण्या नवऱ्याला सांगते आता. माझ्यावर विश्वास ठेवला नव्हता ना, तो तर ऐकून वेळाच होईल. नाही, ती का काय करते त्या मूर्खाला सांगण्याची? जर आता राजकुमारला कळलं की सावली जिवंत आहे तर तो रागाच्या भरात किंवा घाबरून सावलीचं काहीतरी बरं वाईट करायला घराबाहेर पडेल. आणि तसं होता कामा नये. मला ही सावली जिवंत हवी आहे. कारण सावलीच माझी अशी एकमेव व्याधी असेल जी तिलोत्तमाला केव्हाही कुठेही आणि एका झटक्यात मात देऊ शकते. तिलोत्तमाचं संपूर्ण साम्राज्य उद्ध्वस्त करण्याची ताकद फक्त या सावलीमध्ये. सावलीला मला पुन्हा एकदा त्या घरात घेऊन जायचंय आणि मग होणार माझा नवा खेळ सुरू. तिलोत्तमा मेहेंदळे. स्वतःला खूप ग्रेट समजतेस ना तू? तू आता फक्त बघत राहा. तुझी हीच सून तुला तुझ्या घरातून आणि संपूर्ण संपत्तीतून कशी बाहेर फेकून देते.